नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये आपण काल बघितलं मागच्या पिरियड मध्ये की रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय बघितलं, यादृच्छिक प्रयोग. नीट ऐका, बऱ्याच जणांनी मागची एक्सरसाइज नीट बघितलीच नाही, नीट व्हिडिओ बघत नाही, नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं. मग क्वेश्चन टाकले मग हे काय ते काय, नीट म्हणलं नाही कळलं तर दोनदा रिपीट बघा, तीनदा बघा, काय अडचण काय काय काम आहे आपल्याला. खेळायला भरपूर वेळ, दिवसात तुम्ही 1 तास 2 तास द्यायचे. ओके, मग रॅन्डम एक्सपेरिमेंट बघितलं आपण, रॅन्डम एक्सपेरिमेंट आणि यादृच्छिक प्रयोग. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं त्यातला सगळ्यात आपलं हेड अँड टेल कॉइन जर टॉस केला, हा एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. त्याचे आउटकम्स काय, रिझल्ट माहित नसतात आपल्याला. ज्याचे रिझल्ट माहित नसतात त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. किंवा पत्ते खेळणे, 52 कार्ड्स आपण बघितलं, किंवा डाय थ्रो करणे, किंवा 2 डायस थ्रो करणे, किंवा 3 कॉइन टॉस करणे, किंवा 2 कॉइन टॉस करणे, हे प्रयोग आहे. आता डाय थ्रो रॅन्डम एक्सपेरिमेंट, आपल्याला एखादा कॉइन फेकायचा आहे, त्याचे आउटकम्स आपल्याला माहित आहेत, पण नेमकं कोणता आउटकम हे माहित नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आउटकम्स येतात, त्याला आपण हेड किंवा टेल म्हणलं होतं. आणि त्या आउटकम्सलाच आपण काय म्हणलं होतं, सॅम्पल पॉइंट. इट इज डिनोटेड बाय एस. आणि नंबर ऑफ एस किती होते मग 2. एस ओमेगा किंवा एस ने डिनोट केलं होतं काल आपण, बरोबर आहे. आणि नंबर ऑफ एस. आता याच्या पुढचा भाग बघायचा आहे, इव्हेंट म्हणजे काय बघायचं लक्षात. आता इव्हेंट म्हणजे काय बघा, त्याच्या अगोदर favorable, the outcome satisfying particular condition, the outcome satisfying particular condition are called favorable outcomes. हे outcomes आहेत लक्षात घ्या, HP. पण favorable outcomes येतात त्याला काय म्हणायचं, favorable जे outcomes येतात आणि दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात त्याला काय म्हणायचं, favorable outcomes. आणि सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस इज एन इव्हेंट. पुन्हा सांगतो, सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स किंवा जे कंडिशन सॅटिस्फाय करतात असे आउटकम्स येतात. पुन्हा नीट ऐका, जे कंडिशन सॅटिस्फाय करतात असे आउटकम्स येतात त्याला इव्हेंट म्हणलं जातं. आणि पुढचं वाक्य एक फार महत्त्वाचं, इव्हेंट इज द सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. त्यातल्या काही घटना काय असतात, सॅम्पल स्पेस असतात. मी म्हणलं ए बी द इव्हेंट, ए बी द इव्हेंट की हेड ऑकर्स ऑन द कॉइन. आता किती आउटकम येतील त्याच्यात, फक्त हेडच येईल असे किती आउटकम्स असतील, तर ते मात्र नंबर ऑफ ए म्हणलं जातं की ते किती येतील, फक्त एक येईल. फेवरेबल आउटकम्स कोणते, की फक्त हेडच पडत आउटकम्स येतील लक्षात घ्या. किंवा 2 डाय आर थ्रोन, 2 डाय किंवा 2 कॉइन्स आर थ्रोन, हा सॅम्पल स्पेस झाला लक्षात घ्या. मी सांगितलं सॅम्पल स्पेस, 2 कॉइन्स HH, HT, TH आणि HT. 2 कॉइन जर टॉस केले तर काय होतील लक्षात घ्या, सॅम्पल पॉइंट किती येतील, 4 येतील लक्षात घ्या. 2 पॉइंट यातले फेवरेबल असं म्हणलं, नो टेल ऑकर्स, ए बी द इव्हेंट, नो टेल ऑकर्स, त्याच्यामध्ये टेल असणार नाही. म्हणजे असा आउटकम कोण असेल त्याच्यात टेल नसणार आहे, तो मात्र फक्त येईल. इव्हेंट बघा, लेट ए बी द इव्हेंट, नो टेल ऑकर्स, त्याच्यामध्ये टेल असणार नाही, म्हणजे फक्त कोण घ्यायचे. आणि मग त्याला नंबर ऑफ ए किती म्हणता येईल, ए इज द सबसेट ऑफ yes, a is the subset of yes, correct. त्याचे नंबर ऑफ ए ही इव्हेंट आहे. लेट बी बी द इव्हेंट, नो हेड ऑकर्स किंवा 1 टेल ऑकर्स, एक तरी टेल, मिनिमम 1 टेल ऑकर्स म्हणल्यानंतर हे 3 येतील, हे येणार नाही लक्षात घ्या. अशा त्यातल्या काही घटना असतात, त्या घटनेलाच आपण काय म्हणणार आहे, इव्हेंट. Favorable outcomes which satisfy given condition is called event. याचे एक्झाम्पल आपण बघणार आहे, खूप एक्झाम्पल आहेत. मागचा भाग थोडा कमी समजला असला तरी चालेल,
काही हेच पुन्हा रिपीट होणार आहे, सॅम्पल स्पेस तेच लिहायचं. अतिशय सिंपल चॅप्टर आहे. आणि मग ह्या इव्हेंटवरच आधारित आपल्याला काही प्रॉब्लेम बघायचे. इव्हेंट म्हणजे त्यातले ज्या कंडिशन सॅटिस्फाय करणारे काय आउटकम्स आहेत, तर त्याला आपण इव्हेंट म्हणणार आहेत. एक्झाम्पल घेतल्या तुम्हाला खूप कळलं. ओके. तर पहिले एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट बघू. खूप सगळ्यात सिंपल आहे. 3 मार्काला एक्झाम्पल विचारलं होतं. प्रॅक्टिस सेट 5.3. ओके. बघा क्वेश्चन खूप सिंपल आहे. 3 क्वेश्चन 3 मार्काला परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये विचारले जातात. मी पहिला क्वेश्चन 2-3दा रीड करतो. टेक्स्ट बुक जवळ ठेवा. व्हिडिओ 24 ते 48 तासात बघायचे. लक्षात घ्या. बरेच जण 8-8 दिवस बोलत नाही, मग हे टाक आणि ते टाकणार नाही. हा एकाच काही मिस झाला, गावाला गेलो तर आपला ईमेल आयडी टाकायचा आहे आणि मग तुम्हाला तो पुन्हा दिसल. पुन्हा मला दिसत न झाला, दिसणारच नाही. 48 तासानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. जर तुम्हाला बघायचं असलं तर तुमचा ईमेल आयडी नीट करेक्ट असला पाहिजे, तो टाकायचा, मग तुम्हाला तो वैयक्तिक दिसल. काळजी घ्या. काही अडचणीमुळे नेटच नाही किंवा गावाला काही गावाला तर जाणार नाही, पण काही अडचण नेट नसते, लाईट नसते ग्रामीण भागात, तर त्यांनी टाकायचं. सर मी बघितला नाही, मी ईमेल आयडी दिलाय, मला तो बघायचा, एवढं टाकायचं, लगेच बघायला भेटणार. ओके. राईट सॅम्पल स्पेस. यस. क्वेश्चन नंबर 1. टेक्स्ट बुक जवळ पाहिजे. टेक्स्ट बुक जवळ ठेवत नाही, काय क्वेश्चन चालेल कळत नाही, मग अडचण निर्माण होते. राईट सॅम्पल स्पेस. यस लिहा म्हणतो पहिल्यांदा. अजून नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट सुद्धा लिहा म्हणतो. अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट, नंबर ऑफ एस फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. रॅन्डम एक्सपेरिमेंट केले. ऑल्सो राईट द इव्हेंट ABC. राईट द इव्हेंट ABC. त्यातल्या काही घटना आहेत, फेवरेबल आउटकम्स आहेत त्यातले काही, त्याला आपण इव्हेंट्स म्हणणार आहेत. लक्षात घ्या. अँड राईट नंबर ऑफ A, नंबर ऑफ B आणि नंबर ऑफ C. एवढे 3 प्रश्न आहेत. पहिला क्वेश्चन त्यातला आपण बघू, तो तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन 1 मधला पहिला. क्वेश्चन 1 त्यातला पहिला क्वेश्चन बघू. रीड करतो तो आता. वन डाय इज रोल्ड. वन डाय म्हणजे कळालं असेल तुम्हाला की गोटी असती सापशिडी खेळताना, माहित पाहिजे. इज रोल्ड. इव्हेंट ए. त्यातल्या काही घटना आहेत. इव्हेंट म्हणजे त्यातल्या काही घटना. काय? ए इवन नंबर ऑन द अपर फेसेस. इव्हेंट बी ऑड नंबर ऑन अपर फेसेस. आणि इव्हेंट सी प्राइम नंबर ऑन अपर फेसेस. तर पहिल्यांदा काय? वन डाय इज रोल्ड. वन डाय इज रोल्ड. त्याच्यामुळे सॅम्पल स्पेस काय आहे मग? 1 2 3 4 5 6 7 येणार नाही किंवा 0 येणार नाही. तुम्ही बघितलं, एक डाय थ्रो केला तर सापशिडी खेळत असताना त्याला गुडगुडी काय म्हणतात तुम्ही? गोटी म्हणतात काहीतरी. आता पहिलं त्यातलं व्हायचं इव्हेंट ए. काय इव्हेंट आहे? त्यातला एक घटना आहे की अशी घटना म्हणतो त्यातली की इवन नंबर ऑन अपर फेसेस. इवन नंबर ऑन upper, even number on upper face. इवन नंबर आले पाहिजे वरच्या फेसला. आपण जे बघतो 4 पडले, 3 पडले, 2 पडले, तर ए इक्वल टू काय होईल मग? इवन नंबर कोण आहेत? 2 4 आणि 6 अशी घटना असू शकते. करेक्ट. 2 4 6 आणि नंबर ऑफ ए काय म्हणायचं? नंबर ऑफ ए इक्वल टू 3. संपलो. 1 मार्क पडतो. एवढं लिहिलं. सॅम्पल स्पेस आणि हे लिहिलं 1 मार्क पडतो. तुम्हाला लक्षात घ्या. ओके. आता बी दुसरा प्रश्न. इव्हेंट बी. दुसरा त्यातला इव्हेंट बी लिहायचे. असं इव्हेंट बी कंटाळा करायचा नाही, डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही. इव्हेंट बी ऑड नंबर ऑन अपर फेसेस. ऑड नंबर on upper faces. odd number on upper face. कोण असेल मग? B इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं 1 3 5. नंबर ऑफ B किती? पॉइंट किती आले याच्यामध्ये? 3 संपलं.
And third one, event C equal to prime number on upper faces. Prime number on upper face. हे लिहायचे असं लक्षात घ्या. आणि नेमकं C कोण प्राईम नंबर? 1 is not prime number, neither composite number. आणि मग प्राईम नंबर कोण आहे? 2 and 3 5 2 3 5 2 3 5. 1 is neither prime nor composite. म्हणजे संपलं. 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जातं. ओके, नंबर ऑफ सी लिहा. चालतं, नंबर ऑफ सी लिहायचं चला. ओके, फिनिश. सिंपल क्वेश्चन आहे. नंबर ऑफ सी इक्वल टू 2 3 5. नंबर ऑफ ए इक्वल टू 3. नंबर ऑफ बी किती आहे? 3 आहे. नंबर ऑफ सॉरी सी इकडे झालं आणि इकडे राहिले नंबर ऑफ सी 3 लिहायचं आहे. ओके, 1 2 3. सी इज द इव्हेंट. काय लिहिलं? सी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 3 5. किती नंबर ऑफ सी? 3 एक लक्षात घ्या. ओके, असं सिंपल क्वेश्चन आहे. पुढचा फार सोपा प्रश्न आहे. नाही नीट बघा, समजलं. ही एक्सरसाइज समजली, ही एक्सरसाइज समजली की मागचे ऑटोमॅटिक समजायला लागलं. थोडं ज्यांना समजलं नाही, एका प्रश्नामध्ये गडबड केली मागच्या मध्ये. रेड R1 ते काहीतरी बॉल होते, रेड 1 काहीतरी इव्हेंट होता, तर तिथं लिहायचं R1 R2 R3 रेड बॉल. पुन्हा G1 G2 G3. पुन्हा W1 W2 W3 W4. आणि नंबर ऑफ एस किती येत होतं? 10 येत होतं. बऱ्याच जणांनी चूक केली थोडंसं, ते सुद्धा करेक्शन करून घ्या. कॉमन चूक झाली याच्यामध्ये बऱ्याच जणांची, तर ते थोडंसं करेक्ट करायचं आहे. ओके, अजून एक दुसरा क्वेश्चन करू. ह्या क्वेश्चन ही एक्सरसाइज समजली तुम्हाला मागचे क्वेश्चन सुद्धा करेक्टली कळतील. खूप सिंपल आहे म्हणता तुम्ही. नाही समजलं तर दोनदा रिपीट करा. सगळ्यात मार्क देणारा चॅप्टर आहे, लक्षात घ्या. सर्व विद्यार्थ्यांना मार्क देणारा चॅप्टर आहे, दुर्लक्ष करू नका. आपली लिंक दुसऱ्याला टाकू नका, तेवढी काळजी घ्या फक्त. नाही तर फ्री वाटण्या इतक्या सोप्या नाही. भरपूर आहेत युट्यूबवर फ्री बघायला, बघू शकतात ते. माझी फ्री बघणे इतकी इझी नाही, कारण आपण घेण्याची पद्धत आणि इतर मी सगळे व्हिडिओ बघितले इतरांचे सुद्धा. 2 वेळी तर घ्यायचे, 3 घ्यायचे झालं. आपण प्रॉब्लेम सेट घेतो, एक्सरसाइज घेतो, थॉट्स घेतो, होमवर्क घेतो. अशा पद्धतीचा अभ्यास आहे आपला, लक्षात घ्या. ज्याला कळायचं त्यालाच कळतो तो ही गोष्ट. नाही तर त्यांना कळतच नाही चांगलं काय बेकार काय, यातला फरक ज्यांना कळत ते कळायला पाहिजे. आणि ते आपल्या पालकांना सांगितलं पाहिजे. पण पालकांना वाटतं नाही तर ऑनलाईन वर येतं पेपरला बोलतंय. ज्याला शिकवायचं नाही आणि ज्याला शिकायचं नाही ते ऑनलाईनला नाक मोडतात. मी वाक्य नीट ऐका. ज्या शिक्षकांना शिकवायचं नाही आणि ज्या विद्यार्थ्याला शिकून घ्यायचं नाही ते ऑनलाईनवर नाक मोडतात. असंच नाही तसंच नाही, नाचता येईना तशी गत आहे. उलट चांगलं बिहेव सर नाही, समोर घ्यायचंच काम नाही. समोर आपल्या भीती इकडं बघ तिकडं बघ, सर विचारतात का काय प्रश्न, अशी भीती काहीच नाही. नाही कळत दोनदा बघायचं, मजा करायची, अभ्यास करायचा. किती आनंदाची गोष्ट आहे. आपण त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं, सगळंच टाकलंय. नाही तर रडत बाहेर समजत ना ऑनलाईन असंच आहे तसंच आहे, रडत बस. क्वेश्चन नंबर 2 बघूत आपण. 2 डायस आर रोल. 2 डायस, डायचं डायस 2 येत म्हणून लक्षात. दुसरं 2 डायस आर रोल. डायचं आणि क्वेश्चन डायस आहे. आर रोल सायमल्टेनियसली म्हणजे त्याचे सॅम्पल पॉइंट 36 येतात बघा. मग आपण ते लिहिलंच पाहिजे. त्याला 1 मार्क आहे. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. पाचवीचे विद्यार्थी नाही की कसे कसे येते. हो, 1 पडू शकतो, 1 2 पडू शकतो, 1 3. किती किती सॅम्पल पॉइंट असू शकतात. पाचवीचा विद्यार्थी लिहिण, पण आम्ही लक्षात द्यायचं नाही. मग आवड आहे आवड म्हणायचं. हे मी इथंच आवडून सांगणार आहे, वर्गातले आपले ट्युशन सुरू झाले आवडून सांगणारच आहे. तसंच सांगायला काय बदल आहे कोणाला कळत. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. असे सुद्धा पडू शकतात. आवडतं 2 6 8 येते येऊ शकते. यातलं कोणतं नाही पडणार नाही.
शक्यता भरपूर आहेत, लक्षात आउटकम भरपूर रिझल्ट येईल. पुन्हा 3-1, 3-2, 3-3, 3-4, 3-5, 3-6, 4-1, 4-2, 4-3, 4-4, 4-5, 4-6, 5-1, 5-2, 5-3, 5-4, 5-4, 5-5, 5-6. Last one, 6-1, 6-2, 6-3, 6-4, 6-5 and 6-6. 6-6 पडले. तुम्ही रिपीट, तुम्हाला खेळायला चान्स भेटतो. अरे 6 पडले, 12. आनंद होतो आपल्याला. ओके, अशा पद्धतीचे किती नंबर ऑफ एस? नंबर ऑफ एस इक्वल टू 36. एवढाच क्वेश्चन एक्झाम मध्ये सुद्धा विचार. राईट द सॅम्पल पेन when 2 dice are rolled. करेक्ट. आता त्यातला एक एक इव्हेंट बघूत आपण. पहिला इव्हेंट इथं लिहितो मी. त्यातला पहिला क्वेश्चन इव्हेंट ए. इव्हेंट ए काय म्हणतो लिहायचे असं. इव्हेंट ए काय? सम ऑफ द डिजिट्स, सम ऑफ डिजिट्स, सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेसेस, अपर फेसेस दोन आहेत म्हणून फेसेस आले लक्षात घ्या. इज मल्टिपल ऑफ 6. अर्थ कळाला की कोणालाही उत्तर येण्याचं. जे दोन फेस वर येतात आपण तेच काउंट करतो की इकडं 6 आला तर तिकडं 6. तर अशा त्यांची सम, ते असे दोन अंक येतील, दोन डिजिट येतील, त्यांची त्या 6च्या मल्टिपल मध्ये असले पाहिजेत. म्हणजे कोण असेल ते बघा. 6च्या मल्टिपल मध्ये त्यांची बेरीज आली पाहिजे. तर कोण असेल पहिल्यांदा 6 6 12. करेक्ट. आता 4 4 2 1 असेल. करेक्ट. त्यांची बेरीज 3 आणि 3 6 अशी असू शकते. अजून 6 2 6 6 2 4 ही 2 6 असू शकते. बरोबर आहे. आणि इथं 1 6 1 5 असू शकते. सम ऑफ मल्टी प्रत्येक याच्यात बघा. इथं कोण असेल 5 आणि 1 6, 5 आणि 1 6 असू शकते. करेक्ट. पुन्हा 5 आणि 3 5 आणि 5 10 11 आणि 6 आणि 7 12 असेल. करेक्ट. बघा कोण कोण आता आपण ते लिहून टाकू. मग सम ऑफ डिजिट्स त्यांची बेरीज 6च्या पार आल्या पाहिजे. पहिल्यामध्ये कोण असेल मग आपण लिहू शकतो a इक्वल टू 1 5. याची बेरीज 6 आली पाहिजे लक्षात येते. एका गोटीवर 1 पडले आणि दुसऱ्या गोटीवर 5 पडले. त्यांची बेरीज किती आली? 6. 6च्या पडीतले. पुन्हा दुसऱ्यात कोण बघितलं आपण? 2 4. तिसऱ्यात कोण बघितलं? 3 3 3 3 3 6 जण राहिलं. 6च्या पटीत नाही ती लक्षात घ्या. 4 2 4 2 4 4 नाही 4 6 नाही. पुन्हा 5 1 5 1. करेक्ट. 5 5 नसणार. आणि लास्ट किती असणार आहे? 6 6 6 6. करेक्ट. 6च्या त्यांची बेरीज 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 3 आणि 3 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6, 6 6 12. 6 दोरी. मग त्या दोन गोट्यात पहिली गोटी दुसरी गोटी, पहिली गोटी दुसरी. पहिल्या गोटीवर 5 पडले, दुसऱ्या 1 पडले, 6 आले. यांची प्रश्न कळाला बघा. सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. क्वेश्चन कळाले की आन्सर. मग नंबर ऑफ ए किती झाले? नंबर ऑफ ए 1 2 3 4 5 and 6. सिंपल आहे एवढं. आता दुसरं बी बी द इव्हेंट. इथं लिहितो मी दुसरा बी बी द इव्हेंट. बी इव्हेंट बी काय म्हणतो इव्हेंट बी बघा त्यातलाच. सम ऑफ डिजिट्स, सम ऑफ डिजिट्स, sum of digits on upper faces, on upper faces is minimum 10. Is minimum 10. कमीत कमी त्यांची बेरीज दोघांची 10 आली पाहिजे. कमीत कमी 10. मग जास्तीत जास्त 11 12 चालेल. करेक्ट. मग असे कोणते येतात? बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 10 आली पाहिजे. वर असणार नाही प्लीज. इथं 6 आणि 2 8 वेळ. इथं असणार नाही बेरीज 10. मिनिमम 10 येण्यासाठी काय? 6 आणि 3 9, 4 आणि 4 8, 5 आणि 4 6 4 6 पहिला असेल.
त्याच्यानंतर 5 3 5 5 5 करेक्ट 5 6 6 4 6 4 6 5 and 6 6 ओके 4 त्याच्या अगोदर असणार आहे 4 6 4 6 4 5 होणार आहे तिथं असणार नाही की कमीत कमी 10 असली पाहिजे जास्तीत जास्त किती पाहिजे 11 12 चालेल लक्षात घ्या आणि नंबर ऑफ बी किती होईल नंबर ऑफ बी इक्वल टू 6 नंबर ऑफ बी सुद्धा किती 6 लास्ट इव्हेंट सी इव्हेंट सी इव्हेंट सी काय same digits on both upper faces same digits on both upper faces सिंपल गोष्ट आहे आता c इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मग कोण असेल 1 1 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6 correct 6 6 number of c the number of c किती 6 ओके इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे सगळ्याला येण्यासारखे त्याच्यात काहीच अडचण नाही मार्क सगळ्यांना भेटू शकतात लक्षात घ्या ओके इतकं सिंपल क्वेश्चन आहे मी पहिला समजला नाही तर दुसरा आणि तिसरा याच्यामुळेच घेतोय की एका सोडून दिले मग विद्यार्थ्यांच्याकडे सत्य समजून सांगा असा सगळ्याला येण्यासारखा चॅप्टर आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी हा चॅप्टरचे मार्क जाता कामा नये काळजी घ्या रिपीट बघा होमवर्क याचा तरी टाका होमवर्क टाकला जात नाही काही नाही 2-4 विद्यार्थी टाकतात इकडले 2-4 आणि तिकडले 2-4 संपलं कशामुळे कंटाळा येतं काही माहित नाही क्वेश्चन नंबर 3 बघू असाच आहे खूप सिंपल क्वेश्चन आहे याच्यामध्ये मागचे छोटे प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊन येईल सॅम्पल पॉइंट कितीतरी गोष्टी या आल्या पाहिजेत लक्षात घ्या ओके बघा पुढचा बघू क्वेश्चन नंबर 3 असाच आहे 3 मार्कला एक्झाम मध्ये त्याला शॉर्टकट करू नका बरेच जण अति शॉर्टकट करते सोपा असेल त्याला कसं करू नका हा चॅप्टर अल्जेब्रा पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना मार्क देणार आहे असा कोणताच विद्यार्थी त्याला येणार नाही सगळ्या विद्यार्थ्याला हा चॅप्टर येणारच आहे फक्त बघणं गरजेचं 5वीच्या मुलाला येईल तर तुम्हाला तर येऊनच जाईल त्यामुळे काही अडचण नाही केला पाहिजे लक्ष द्या 3 coins are tossed simultaneously आता 3 coin toss म्हणल्यानंतर तुम्हाला एक तर आयडिया सांगितली होती मी तुम्हाला त्या दिवशी की 3 coin toss केले म्हणजे S काय असणार आहे 8 असणार आहे S equal to H आणि TH आयडिया लक्षात घ्या H पुन्हा काय करायचं T पुन्हा मध्ये घ्यायचा आणि T शेवट घ्यायचा पुढचे उलटे केले तरी तिकडून चालते की TH झालं तर HTT पुन्हा THT TTH आणि TTT करेक्ट बघा आयडिया सांगतो तुम्हाला पाठ करण्यामध्ये होत नसेल तर H आणि तिकडून TTT लिहायचं मग एक T ची जागा बदलत राहायची पहिल्यांदा 3 नंबरला होती नंतर 2 नंबरला नंतर 1 नंबरला तिकडून तसंच याची जागा 3 नंबरला नंतर 2 नंबरला नंतर 1 नंबरला असं केलं तरी चालतंय नंबर ऑफ एस किती मग 3 कॉइन घेतले हातात नीट का प्रत्येक कॉइन रुपया घेतले हातात किती घेतले 3 घेतले आणि ते टॉस केले त्याचे सॅम्पल पॉइंट इतके येऊ शकतात कोणता एक पडत म्हणजे तुम्ही जर टॉस केला तर तिन्ही हेड पडतील किंवा तिन्ही टेल पडेल कधी कधी पहिल्याच्यात हेड पडन मधल्या रुपयावर एच पडन टी पडन करेक्ट 3 रुपये 1 2 3 रुपये तर तिघाच्या कंडिशन दिल्यात लक्षात घ्या हे बऱ्याच जणांना लक्षात काय आहे ते 3 कॉइन घेतले आणि टाकले एवढे पॉइंट येऊ शकतात कोणता येणार नाही बघा तुम्ही तिन्ही टेल पडू शकतो तिन्ही हेड हे सुद्धा पडू शकतो पहिल्यावर हेड पडन मधल्यावर टेल पडन आणि तिसऱ्यावर हेड पडन असं होऊ शकतं पहिल्यावर टेल पडन दुसऱ्या अशा 8 सॅम्पल पॉइंट लक्षात घ्या आणि मग आता इव्हेंट सोपे फक्त लक्ष द्या ते नीट समजून घ्यायचे की
कंडिशन फॉर इव्हेंट इन इव्हेंट पहिला बघू इव्हेंट ए काय इव्हेंट ए टू गेट ॲट लिस्ट टू हेड टू गेट ॲट लिस्ट टू हेड्स हा प्रश्न नीट कळायला पाहिजे कमीत कमी 2 हेड असावे लक्षात घ्या जास्तीत जास्त 3 असले तरी चालतील कमीत कमी म्हणजे कोण होईल बघा ए इक्वल टू हा चालन हेड आहे ते चालते हे चालणार नाही हा चालणार नाही ते म्हणजे किती असतील ते मग एच 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 टी एच टी एच आणि टी एच एच पुढच्या आता नाही तर कमीत कमी किती हेड पाहिजे 2 तिथे एकच आहे पुढच्या याच्यामध्ये ओके नंबर ऑफ ए किती झाले मग नंबर ऑफ ए इक्वल टू 1 2 3 4 दुसरा इव्हेंट बघू इव्हेंट बी काय म्हणतो इव्हेंट बी इक्वल टू काय इव्हेंट बी टू गेट नो हेड हेड नसला पाहिजे त्याच्यामध्ये असा कोणता इव्हेंट कोणता हे लास्टच आहे फक्त कोणता बी इक्वल टू टी टी बाकी हेड सगळ्यामध्ये आहे एक का होईना एकही हेड नको कुठं तिघामध्ये आणि मग नंबर ऑफ बी किती म्हणता येईल 1 करेक्ट आणि सी इज द इव्हेंट तिसरा सी इज इव्हेंट काय इव्हेंट सी काय म्हणतो टू गेट हेड ऑन सेकंड पॉइंट to get head on second point वर हेड आलं पाहिजे C इक्वल टू बघा सेकंड पॉइंट मध्ये येतो एच 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 पुन्हा एच एच टी करेक्ट इथं नाही सेकंड पॉइंट वर यायला का नाही पुन्हा एच टी एच करेक्ट टी एच प्रत्येक ठिकाणी नंबर ऑफ सी किती नंबर ऑफ सी इक्वल टू 4 करेक्ट सिंपल क्वेश्चन आहे लक्षात घ्या सगळ्यांना आले पाहिजे प्रत्येक समजून सांगणार तुम्हाला करायला देणार आहे मी समजून घ्या असे कितीतरी गोष्टी आपण पुढे बघणार आहोत ओके 4 नंबरचा प्रॉब्लेम बघूत आपण बऱ्याच जणांनी हे सुद्धा मागच्या एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम दिला होता चूक केला होता आपण मी रीड करतो प्रॉब्लेम नीट बघा 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड यूजिंग डिजिट दिले एक त्याच्यात त्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची 0 1 2 3 4 and 5 हे अंक आहेत एक अंकी संख्या आहे विदाउट रिपीटिंग ऑफ द डिजिट किती अंकी संख्या तयार करायची 2 अंकी संख्या तयार करायची आणि तो डिजिट रिपीट करायचा नाही लक्षात घ्या आणि मग यस काय होते ते बऱ्याच जणांनी 0 1 1 घेतला तो काय 2 डिजिट नंबर नाही 1 0 असतो 0 1 2 डिजिट नंबर होणार नाही म्हणून 0 पासून नाही तो काय 1 पासून सुरू काय म्हणजे 10 सोपं आहे ही एक आकडा पूर्ण बाकीच्याला लावून टाका हा 1 घ्यायचा तर 0 चालणार नाही 0 1 0 2 0 3 काय 2 डिजिट होणार नाही लक्षात घ्या 0 3 0 3 0 4 2 डिजिट होणार नाही पण याच्यापासून घ्यायला 1 0 10 पुन्हा 11 करायचं नाही 12 पुन्हा n 3 13 14 आणि 15 आयडिया लक्षात आली 10 12 13 14 and 15 ओके आता त्याचा क्रमांक झाला 10 झाला आता 2 पासून घ्यायचं 20 21 22 रिपीट करायचा नाही 23 24 25 करेक्ट आता 2 झाला 3 30 31 32 33 घ्यायचं नाही 34 35 आता 40 41 42 43 44 घ्यायचा नाही 45 आणि लास्ट 50 51 52 53 54 55 करायचा नाही रिपीट नंबर पाहिजे
आणि मग आता किती आले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 नंबर ऑफ इयर्स किती आले 25. करेक्ट. समजून घेतल्यावर सोपं आहे. काय म्हणाले दोन अंकी संख्या तयार करायची बऱ्याच जणांनी सुरू केलं 01 02 03 03 दोन अंकी संख्या आहे का ती अलीकडल्या शून्याला महत्व नसतं लक्षात घ्या. आता एक एक इव्हेंट बघू खूप सिंपल आहे. नंबर इव्हेंट ए काय म्हणतो इव्हेंट ए त्यातला बघा इव्हेंट ए द नंबर फॉर्म्ड इज इवन द नंबर फॉर्म्ड इज इवन यातले जे नंबर फॉर्म झाले दोन अंकी संख्या त्यातले इवन नंबर कोणते कोणी सांगेल इवन आणि ऑड कोणते a equal to curly bracket 10 12 40 20 24 30 32 34 40 42 4 करेक्ट एवढेच असते. पुन्हा रिपीट बघा 10 12 14 20 24 30 32 34 40 42 42 नंतर 42 नंतर 50 52 and 54 करेक्ट. किती आले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13 नंबर ऑफ ए किती झाले करेक्ट आहे का बघा 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 आणि 54 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 13 बी दुसरा बघा इव्हेंट बी बघा इव्हेंट बी काय म्हणतो the number formed the numbers the number formed is divisible by 3 जे नंबर फॉर्म झाले ते 3 ने डिव्हिजिबल होणार असे कोणते नंबर आहेत बघा आपल्याला माहिती आहे 3 ची टेस्ट माहिती आहे तुम्हाला त्यांची बेरीज किती आली पाहिजे त्यांच्या अंकाची बेरीज किती आली पाहिजे 3 आली 3 च्या पटीत आले 12 15 21 24 30 32 नाही 31 नाही 34 सुद्धा नाही 40 41 42 45 50 नाही 51 आहे 52 नाही 53 नाही 54 नंबर ऑफ बी division बघा 1 2 3 4 5 6 7 8 and 9 correct 9 correct. I see the event C काय event C the number formed is greater than 50 number formed greater than 50 सगळ्यात सोपा प्रश्न 50 पेक्षा जास्त कोणते असतील की आपल्याला किती आहे 51 C equal to 51 52 52 53 and 54 number of C equal to किती कोणता आवड होता याच्यात काय आवड आहे बेरीज करायची नाही गुणाकार नाही भागाकार नाही चिन्ह द्यायचं नाही काही फक्त कंटाळा येत नाही अवघड आहे म्हणायचं उपयोग होणार नाही नीट लक्षात घ्या सिंपल क्वेश्चन आहे 4 नंबर तिन्ही नीट बघा हे संबंध काय म्हणायला क्वेश्चन हे समजून घेणं गरजेचं आहे त्याकरता रिपीट व्हिडिओ बघा क्वेश्चन वाचा टेक्स्ट बुक जवळ ठेवा प्रयत्न केल्यानंतर काही येऊ शकतं लक्षात घ्या ओके तुम्ही 6 जो चॅप्टर आहे 6-8 मार्काला काय असेल तो
तुम्हाला पूर्ण मार्क भेटू शकते. जसं जॉमेट्रीमध्ये कन्स्ट्रक्शन एक चॅप्टर आहे तुम्हाला मार्क देणारा, तसा हा चॅप्टर इकडल्यामध्ये स्टॅटिस्टिक्स सुद्धा तुम्हाला मार्क देणारा चॅप्टर आहे. म्हणून भीती नाही, मार्क भरपूर पडू शकतात, पण इच्छाशक्ती नसते आपली. अवघड जातंय, मॅथच समजणं, उपयोग नाही, मेहनत नाही केला तर काही उपयोग होणार नाही. ओके, अजून एक पुढचा क्वेश्चन बघू. सगळे गेलोय याच्यावर तुम्ही घरी कम्प्लीट होमवर्क देईन तो कम्प्लीट करा. फ्रॉम द 5th नंबरचा बघू. फ्रॉम द 3 मेन अँड 2 मेन, किती माणसं? M1, M2 and M3. आणि वुमेन किती? W1, W2. कॅपिटल लेटर लिहिलं तरी चालतं, काय हरकत नाही. M1 from the 3 men and 2 men environment committee of 2 persons is to be held. हे किती जणांची? एकूण 5 जणांची. लक्षात घ्या, यापासून कमिटी तयार करायची. किती जणांची करायची? 2 जणांचीच करायची. लक्षात घ्या, करेक्ट. मग आता सॅम्पल पॉइंट काय काय विषय? 2 जणांचीच कमिटी करायची म्हटल्यानंतर एक तर M1 M2 ची होऊ शकते, करेक्ट. M1 M3 ची होऊ शकते, किंवा M2 M3 ची सुद्धा होऊ शकते. 3 पुरुष आणि 2 स्त्री आहेत, अशी 5 जणांची म्हणून दोघांची कमिटी तयार करायची. मग कोणापासून? पहिल्याची दुसऱ्याची होऊ शकते, पहिल्याची तिसऱ्याची होऊ शकते, दुसऱ्याची तिसऱ्याची होऊ शकते, किंवा M1 किंवा M1 W1 सुद्धा होऊ शकतं. M2 M1 W2 सुद्धा होते, एक मॅन एक वुमन. M1 W2 होऊ शकते, किंवा M2 W1 असं होऊ शकतो. M2 W2 सुद्धा होऊ शकते. M3 W1 होईल आणि M3 W2 सुद्धा होऊ शकते, करेक्ट. ओके, M1 M2 M1 M3 M2 M3 झाले. M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 आणि अजून एक होऊ शकते W1 W2. एवढ्या कमिट्या होऊ शकतात. एवढे सॅम्पल पॉइंट आहेत. ओके, किती झाले मग? 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. नंबर ऑफ यस किती झाले? 8. ओके, आता एक एक इव्हेंट बघायला हरकत नाही. आपल्याला नीट समजून घेतलं तर फार सोपं आहे. सर काय म्हणाले? इंटरेस्ट पाहिजे, नाही तर आमचा इंटरेस्ट मोबाईल खेळण्यात आहे. आता डोळे दुखायले ते कशामुळे? मोबाईल ऑनलाईन मुळे डोळे खराब होतात. त्याच्यापेक्षा बाकीच गोष्टी आपण खूप बघतो. ते न बघता जर हेच रिपीट बघितलं, याच्यात ध्यास घेतला तर फायदा होईल. ओके, नंबर ऑफ एस किती? 10. आता पहिला इव्हेंट ए पहिला बघूत आपण. त्यातला इव्हेंट ए काय म्हणतो बघूत आपण. इव्हेंट ए, there must be at least one woman member. There must be at least one woman member. त्याच्यामध्ये कमीत कमी एक स्त्री असणं गरजेचं. दोघे असले तर फार छान आहे, करेक्ट. मग कोणते सोडून होते रे? की 3 सोडून सगळे घेता येतील आपल्याला याच्यामध्ये. कारण इथं वुमेन आहे, इथं वुमेन आहे, इथं वुमेन आहे, इथं वुमेन आहे, इथं आहे. म्हणून काय होईल? A इक्वल टू काय होईल मग? M1 W1 M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 आणि W1 W2. चालते. कमीत कमी एक स्त्री असावी, जास्तीत जास्त दोघी असल्या तरी चालतं. नीट आपल्या ऍटलिस्ट ऍट मोस्ट मधला फरक कळायला पाहिजे. बरेच जण इथे जमलिंगमध्ये पडतात. ऍट मोस्ट जास्तीत जास्त असावी, मग कमीत कमी नसली तरी चालेल असा अर्थ होतो. पण ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक असावी. म्हणून नंबर ऑफ ए किती होईल? 1 2 3 4 5 6 and 7. नंबर ऑफ ए किती झालं? 7, करेक्ट.
बघा हे 3 सोडून 10 तून 3 गेले करेक्ट ले बी बी द इव्हेंट बी बघू इव्हेंट बी काय इव्हेंट बी बघा इव्हेंट बी one man and one woman committee to be formed one man and one woman one man and one woman one man and one woman and one woman committee be formed आता बोलू आपण बी यात एक पुरुष आहे म्हणजे कोण सोडून असणार आहे हे पहिले 3 आणि शेवटचे सोडून मधली घ्यावं लागतं आपल्याला M1W1 करेक्ट M2W1 M2W2 M3W1 आणि M3W नंबर ऑफ बी किती आहे त्याच्यामध्ये 6 करेक्ट 1 2 6 आणि ते 4 ओके आणि लास्ट सी विथ इव्हेंट सी बघा काय की वन मॅन there should be no be women member there should no not be women in committee member या इक्वल म्हणजे काय सी इक्वल टू करेल त्यातले एकही स्त्री असता कामा नये म्हणतो म्हणजे ते कोण M1 M2 कॉमा M1 M3 कॉमा M2 M3 नंबर ऑफ सी किती असेल 3 ओके त्यात एकच मिनिंग कळाले की सोपं आहे लक्षात घ्या काहीच अवघड नाही अजून एक लास्ट क्वेश्चन राहिला तो घेतो मी इथं थांबू याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला भरपूर देणार आहे तुम्ही ते करत आला अशी अपेक्षा आहे लवकरात लवकर व्हिडिओ बघत चला प्रायव्हेट केले जातील 48 तास बघितलं पाहिजे जर एखाद्याला अडचण आली काही कारण असतो तुमचा तो व्हिडिओ बघणार झाला नाही तर तुम्ही मला वैयक्तिक अकाउंटवर मेसेज सेंड करून तुमचा ईमेल आयडी टाकू शकता तुम्हाला तो व्हिडिओ पुन्हा रिपीट प्रकारे भेटेल तुम्ही काळजी घ्यायची तो विनाकारण दुसऱ्याला लिंक टाकायच्या नाही फ्री मध्ये कोणाला वाटू नका तेवढी काळजी घ्या लास्ट प्रॉब्लेम एक घेऊ मी रीड करतो तो प्रॉब्लेम 6 नंबरचा याच्यावर प्रॉब्लेम सेट मध्ये प्रॉब्लेम आहे आणि एकच एक्सरसाइज राहील प्रोबॅबिलिटी जो चॅप्टरच नाव आहे अजून प्रोबॅबिलिटी नावच आलं नाही आपण सॅम्पल पॉईंट बघितले इव्हेंट बघितलं आता शेवटची एक्सरसाइज प्रॉब्लेम याची पुढची स्टेप एक स्टेप पुढची ती प्रोबॅबिलिटी लक्षात घ्या प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बघायचा नंतरचा पॉईंट आहे लास्ट चॅप्टर संपून जाईल 6 चॅप्टर मधला सगळ्यात इझी चॅप्टर 6 चॅप्टर मधला सगळ्यांना मार्क देणारा चॅप्टर बघणं गरजेचं आहे मॅथला नापास व्हायला नशीब लागतंय ह्या चॅप्टरमुळं असेच जॉमेट्रीमध्ये सुद्धा काही चॅप्टर आहेत स्टॅटिस्टिक्स तसाच आहे आणि पहिले चॅप्टर तुमच्याला फर्स्ट टर्म संपत येईल फायनान्शियल प्लॅनिंग अर्धा चॅप्टर राहिले अर्धा म्हणजे 2च एक्सरसाइज आहेत त्याच्यात अर्धा कॅन्सल केलाय तुमच्या सिलेबस मधून आणि स्टॅटिस्टिक्स सुद्धा खूप सिंपल चॅप्टर आहे म्हणून आपण लक्ष देणं गरजेचं आहे सिलेबसच संपत येतोय 4 चॅप्टर संपायचे आपले 5वा अर्धा ओव्हर राहिला 2 दिवसाचा चॅप्टर आहे तो आणि स्टॅटिस्टिक्स सुद्धा असं 4-5 दिवसाचा चॅप्टर आहे राहतच काय याच्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो या 4 चॅप्टरवर मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे फर्स्ट टर्मवरचे प्रश्न क्वेश्चन पेपर देणार आहे मी तुम्हाला तुम्ही तो सोडवायचा प्रयत्न करा लास्ट क्वेश्चन बोलतो 1 coin and 1 die are thrown simultaneously लक्षात घ्या 1 die
आणि काय 1 डाय आणि एक कॉइन टॉस करायचं. नीट कल्पना करा कशी असतात. एक डाय तुमच्या हातात आहे आणि एक कॉइन. काय सॅम्पल स्पेस येऊ शकतात तुम्ही बघा h, 1 h, 2 h, 3 h, 4 h, 5 h, 6 घेऊ शकतो. काही पडू शकतो. याची 6 पडू शकतो. एका कॉइन वर h पडल आणि तुमच्या डायवर 6 पडू शकतात. उलट येऊ शकतं t, 1 t, 2 t, 3 t, 4 t, 5 t, 6 टेल असे करू शकतो. कर्ली ब्रॅकेट क्लोज. आणि नंबर ऑफ एस किती आलं 12. ओके समजलंय का बघा. काय केले पुन्हा सांगतो. एक तुम्ही डाय हातात घेतलाय गोटी आणि 1 रुपयाचा कॉइन हातात घेतला. किती सॅम्पल पण यातला असा कोणता की येणारच नाही असा येऊ शकतो. करेक्ट आउटकम्स एवढे आउटकम्स येऊ शकतात. करेक्ट सॅम्पल पॉइंट येऊ शकतात. आणि मग त्यातला इव्हेंट ए काय म्हणतो नीट आपण नीट बघा. असे भरपूर प्रॉब्लेम आहेत. इव्हेंट ए काय म्हणतो टू गेट हेड अँड ऑड नंबर. टू गेट हेड नीट बघा अँड ऑड नंबर. हेड पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. करेक्ट म्हणजे ए इक्वल टू कोण ऑड नंबर कोण h1 h3 h5 ऑड नंबर आहे पाहिजे तर हेड आहे पाहिजे. टेल नाही म्हणतो तो. मग काय होईल h1 h1 द्यायचं नाही बरोबर. h1 कॉमा देत नाही काही नाही. खरं घाण वही. अक्षर चांगलं पाहिजे. काळजी घ्या. अक्षर चांगलं असेल तर मार्क वाढतात. 10वीला तुमचं अक्षर चांगलं असेल तर सगळ्यात 10% मार्क वाढतात तुमच्या सगळ्या विषयाचे. अक्षर लहान असेल तर 10% मार्क कमी होतात. मग अक्षराला खूप प्रेझेंटेशनला फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. h1 h3 h5 नंबर ऑफ ए पहिला सांगतो. दुसरं इव्हेंट बी काय म्हणतो बघूत आपण. इव्हेंट बी टू गेट हेड और टेल. चालतंय. हेड असू द्या टेल अँड इवन नंबर म्हणजे कसे असतील बघा. हेड असतील किंवा टेल असतील पण इवन नंबर पाहिजे. म्हणजे बी इक्वल टू काय असणार h2 h4 आणि h6 करेक्ट. आणि t2 t4 t6 आणि नंबर ऑफ बी किती झालं मग. नंबर ऑफ बी इक्वल टू किती. नंबर ऑफ बी इक्वल टू 6. हेड और टेल अँड काय इवन नंबर. ऑड नाही तर ऑड. लास्टचा क्वेश्चन फार इंटरेस्टिंग आहे. इव्हेंट सी काय म्हणतो बघा. इव्हेंट सी काय म्हणतो बघा. नंबर ऑन इंटरेस्टिंग आहे नीट लक्षात घ्या. नंबर ऑन upper faces is greater than 7 and tail on point. डायवर काय आला पाहिजे 7 आला पाहिजे. ग्रेटर दॅन 7 पेक्षा मोठी संख्या आली पाहिजे. टेल येऊ शकल पण 7 पेक्षा मोठी संख्या येईल का. इट इज इम्पॉसिबल इव्हेंट. ह्या इव्हेंटला कोणता इव्हेंट म्हणायचा. इट इज इम्पॉसिबल इव्हेंट आणि इट इज डिनोटेड बाय फाय. सी इक्वल टू काय फाय और कर्ली ब्रॅकेट एम्प्टी सेट. इट इज एम्प्टी सेट ऑफ फाय ने डिनोट केला तर सेट चॅप्टर आठवतो तुम्ही. आणि मग नंबर ऑफ सी किती आले आज इव्हेंटच नाही तो काय असणार आहे 0. नंबर ऑफ सी 0 आहे पण सी 0 करायचं नाही. सी इज फाय ऑर एम्प्टी सेट. करेक्ट. असं शक्यच नाही. 7 पेक्षा मोठी संख्या येणारच नाही. आपल्याकडे आहेतच सॅम्पल स्पेस कुठे म्हणून त्याचा संच रिक्त संच असतो. करेक्ट एम्प्टी सेट असतो. इट इज इन्क्लूडेड फाय. ओके असा क्वेश्चन येऊ शकतो.
इथं तुमचे 6 क्वेश्चन संपले. त्याच्यावर अजून याची एकच स्टेप पुढची म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट लास्ट जो चॅप्टरचंच नाव आहे आपल्या प्रोबॅबिलिटी, ते आपल्याला बघायचं आहे. एक छोटंसं सूत्र आहे, सिंपल आहे आणि तो सुद्धा 3 किंवा 4 मार्क एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आधी तर थांबतो आपण. ओके, थँक्यू.